पुण्यानंतर आता नागपुरात होणार राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम। सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणार कार्यक्रम। विखे पाटील, प्रसाद लाड, उदय सामंत घेणार जरांगेंची भेट। 29 ऑगस्ट पासून जरांगेंचं अंतर्वालीत आमरण उपोषण। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग। 3 बालकांचा होरपळून मृत्यू तर 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईतील माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान 2 गटात राडा। पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। कांदिवलीत मराठी सक्ती विरोधात रिक्षा चालकांचा रास्ता रोको। रास्ता रोकोमुळे लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी। काही रिक्षा चालकांनी प्रवाशांना धमकावल्याचा आरोप। वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर भांडूपमध्ये मनसेचं आंदोलन। आंदोलनामध्ये संजय राऊतही सहभागी। नालासोपाऱ्यात हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ। भातावर उंदीर आढळल्यानं स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कचोरीमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या। मिठाईच्या दुकानातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित। गडचिरोलीत गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाची हजेरी तर छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार पाऊस। पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता। गेल्या 35 वर्षातील सर्वात कमी पावसाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंद। सरासरीच्या तुलनेत 29% पावसाची तूट। साखरेचे दर वाढल्याचा फटका आता शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादालाही बसणार। प्रसादाच्या किमती 30% महागण्याची शक्यता। श्रावण महिन्यातील पवित्र पुत्रदा भागवत एकादशी निमित्त आज पंढरपुरातून सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर रोड पर्यंत जाऊन पोहोचली होती। दरम्यान मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्याचं समोर आलेलं आहे। यामुळे दर्शन रांगेत मोठा गोंधळ उडालाय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात यांनी। आज श्रावण शुद्ध एकादशी आहे आणि श्रावणी सोमवार आहे। पंढरपूरमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। बरोबर 1 महिन्यापूर्वी आषाढ शुद्ध एकादशीचा सोहळा झाला होता। शासकीय यंत्रणा सगळ्या त्यावेळेस सज्ज होत्या। मात्र आत्ताची परिस्थिती बघता जी 1 महिन्यानंतर जी परिस्थिती आहे, जी पूर्णपणे जी मंदिर प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल त्यांची जी संपूर्ण यंत्रणा आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसून येते। कारण की जी दर्शन रांग आहे ती दर्शन रांग पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। गर्दी आज श्रावणी सोमवार आणि एकादशी असल्या कारणाने प्रचंड गर्दी असताना ही जी यंत्रणा झालेली आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। आपल्या सोबत भाविक आहेत जे आता या रांगेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। अजून त्यांना रांगेमध्ये जायला सुद्धा मिळालेलं नाही। काय झालं नक्की? आम्ही चंद्रपूरहून आले आहे, वारी घेऊन आलेला आहे। आम्ही तिथून 7 वाजतापासून वारीत लागलेला आहोत। तरी पण तिथून 100-50 असे लोक असे ढगलू चालले आहे आणि आम्ही अडवाचं काम करत आहोत तरी पण आम्हाला हे नाही करून राहिले ते लोक। पवित्र टेम्पल है वो क्या इधर सिस्टमेटिक नहीं। दर्शन के लिए तुम्ही मी बेळगाववरून आलाय, तिथे डिसिप्लिन नाही, क्लीन नाही। ते पाहिजे माणूसला, काय पाहिजे डिसिप्लिन आणि क्यू। हे बघा कशा कुठं जातो आम्हाला कुठं सांगत नाही, कोण नाही, एक बोर्ड नाही। लाईन मध्ये उभा आहे लेकिन नहीं जाता है, नहीं जाता है, नहीं जाता है, नाही जात आहे। नहीं तिथेच उभा आहे। हो घ्यायचं आहे, पण लाईन पुढे जात नाही नाही त्याला कोण उत्तर देतंय, काय मदत करतंय, काय नाही कोणीच काही करत नाहीये, फक्त आम्ही उभा आहे बस। जी आहे दर्शन रांग पुढे जाताना दिसत नाही आणि परिस्थिती गंभीर आहे। ह्याच्यामध्ये जर का काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंग उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।
ब्रेकनंतर स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भुसावळमध्ये मध्य प्रदेशातून आलेल्या कारागिरांकडून श्री गणेशाच्या भव्य मूर्ती साकारल्या जात आहेत. मध्य प्रदेशातील बुरहानपूर इथल्या मूर्तिकारांच्या गणेश मूर्तींना जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील गणेश भक्तांना मध्य प्रदेशातून मोठ्या मूर्ती आणता येणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी आणि लागणारा वेळ लक्षात घेता मध्य प्रदेशातील मूर्तिकारांनी थेट भुसावळमध्येच मूर्ती साकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भक्तांना आपल्या आवडीच्या भव्य गणेश मूर्ती सहज उपलब्ध होत असून सध्या भुसावळमध्ये गणेश मूर्तींच्या निर्मितीला वेग आला आहे. काही दिवसात आता श्री गणेशाची स्थापना होणार आहे. याच निमित्ताने जे जळगाव जिल्ह्यातील जे गणेश भक्त आहे हे मध्य प्रदेशवरून जाऊन मोठमोठे मूर्त्या आणत असतात. परंतु जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर जिल्ह्यातील बाहेरचे काही गणेश भक्ताचे आग्रहावरती बुरहानपूरचे जे कारागीर आहे मूर्तिकार यांनी हे स्वतः आता भुसावळमध्ये आलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपण बघू शकतो 20 फूट ते 15 फूटपर्यंत श्री गणरायाची स्थापनेची मूर्ती इथे तयार करण्यात येत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी मूर्तिकार आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. भैया मुझे ये बताइए आप कहाँ से आए हैं? मैं बुरहानपुर से अपना वैद्य ब्रदर्स. अच्छा, तो ये जो मूर्ति वगैरह के लिए जलगांव ज़िले से या ज़िले के बाहर से जो गणेश भक्त आते हैं मूर्ति लेने, तो उनके लिए क्या आपने यहाँ जलगांव ज़िले में भुसावल में ला कर किया है? लोगों की डिमांड भी थी कि आप यहाँ पर आओ और यहाँ आके बनाओ, और कुछ लोगों की बहुत सारी सुविधाएं भी बहुत सारी दूर हो गई. जो मंडल सक्षम नहीं थे, जो आ नहीं सकते थे, वो भी सारे मंडल मेरे पास में यहाँ मूर्तियाँ लेने के लिए आए और उन लोगों के लिए भी बहुत अच्छा हो गया जिनकी क्षमता थी कुछ बड़ी मूर्तियाँ लेने की और दूर से न ला सकते थे. इसके कारण उनको मैंने यहाँ पर भी उनको जिनकी इच्छा थी बड़ी मूर्तियाँ बनाकर देने की, उनको भी मैंने बड़ी मूर्तियाँ दी है बनाकर. पण आम्हाला आतापर्यंत मूर्ती ज्या आहेत त्या बुरहानपूरहून आणताना बरेच कॉम्प्लिकेशन्स यायचे, वायरी अडायच्या किंवा झाडं अडायचे. आता यावेळेस भुसावळला स्वतः अतुल वैद्य यांनी पुढाकार घेऊन तो कारखाना चालू केला आहे, त्याच्यामुळे आमचा ती समस्या बऱ्यापैकी दूर झालेली आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, भुसावळ. मुरबाड तालुक्यातील सासगावात जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे. कौलारू असलेल्या शाळेचे कौल आणि लाकडं अस्ताव्यस्त झाली आहेत. एकाच वर्गखोलीत सर्व वर्ग भरवले जात आहेत. शाळेच्या दयनीय अवस्थेमुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्यामुळे मेथी, पालक आणि कोथिंबीर तसंच टोमॅटो यासारख्या भाज्यांचे दर घसरले असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. टोमॅटोचा दर 30 वरून 20 रुपये प्रति किलोवर आलाय, तर मेथी आणि पालकाची जुडी 20 वरून 10 रुपयांवर आली आहे. मात्र दुसरीकडे उत्पादन घटल्यानं आणि पावसाच्या फटक्यामुळे कांदा आणि लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कांदा 55 ते 60 रुपये प्रति किलो आणि लिंबू 80 ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते. साखरेचे दर वाढल्यानं शिर्डीमध्ये आता प्रसादाचे दर वाढण्याची शक्यता आहे. साई मंदिर परिसरात जवळपास 600हून अधिक प्रसाद विक्रेते व्यावसायिक असून प्रसादाचा पुरवठा करणाऱ्यांकडून जवळपास 30% दरवाढ करण्यात आल्यानं विक्रेते अडचणीत सापडलेत. सध्या शिर्डी नगरपंचायतीनं ठरवलेल्या दरानुसार विक्री सुरू असली तरी लवकरच दरवाढ केली जाणार आहे. साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत दररोज हजारो भाविक येत असतात. आलेले भाविक घरी परत जाताना पेढ्यांसह इतर प्रसाद घेऊन जात असतात. साखरेचे दर वाढल्यानं आता हा प्रसाद महाग होण्याची शक्यता आहे. सध्या नगरपालिकेनं ठरवून दिलेल्या जुन्या दरानंच विक्री सुरू असून लवकरच व्यापारी संघटना बैठक घेऊन प्रसादाचे दर वाढवणार असल्याचं चित्र आहे. जुन्या दरानं विक्री करताना दुकानदारांना मोठा तोटा सहन करावा लागतोय.